परंपरेनुसार गुरुवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला। नगर प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर आतषबाजीसह नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि LED पॅनेल्सची कमान उभारण्यात आली होती। रथोत्सव मार्गावर विविध संस्था संघटनांकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं। पारंपरिक वाद्यांचा गजर, भाविकांचा उत्साह आणि श्री अंबा माता की जय असा गजर करत मंगलमय वातावरणात हजारो भाविकांनी रथोत्सवाचा सोहळा अनुभवला। देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव असतो। चैत्र कृष्ण प्रतिपदा हा दिवस भाविकांसाठी पर्वणी असतो, कारण या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई भक्तांना दर्शन देण्यासाठी नगर प्रदक्षिणेला निघते। गुरुवारी झालेल्या अंबाबाईच्या रथोत्सवासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। अंबाबाईचा सागवानी लाकडाचा रथ दुपारी 4च्या सुमारास महाद्वार चौकात आणला। त्याची पाना फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली। रथोत्सवाच्या मार्गावर अतिशय सुंदर रांगोळ्या आणि फुलांचे गालिचे तयार केले होते। विविध रंगांची नयनरम्य रांगोळी पाहिल्यावर भाविक मंत्रमुग्ध व्हायचे। गुजरी कॉर्नरवर रेखाटलेल्या रांगोळीतून युद्धामुळे जगाचे काय हाल होत आहेत आणि शांतीमुळे जग सुंदर कसं बनतं यावर भाष्य केलं होतं। याच रांगोळीत युद्ध थांबवा हे सांगण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं चित्रही साकारलं होतं। रात्री 9च्या दरम्यान अंबाबाईचा रथोत्सव सुरू झाला। श्री पूजक चैतन्य मुनीश्वर यांनी अंबाबाईची उत्सव मूर्ती रथात विराजमान करून अलंकार पूजा बांधली। आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि महालक्ष्मी अन्नछत्रचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते रथाचं पूजन झालं। रात्री 9:30 वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर भाविकांकडून ओढत नेणाऱ्या रथाच्या नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला। सोबत पोलीस बँड, चोपदार, घोडा, निशाण, रोशन नाईक यांच्यासह हजारो भाविक असा लवाजमा होता। अंबा माता की जय असा अखंड गजर करत हा रथ महाद्वार रोडवरून गुजरीपर्यंत आला। न्यू गुजरी मित्रमंडळानं नेत्रदीपक विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी अशा वातावरणात भक्तिभावानं देवीचं स्वागत केलं। यावेळी प्रसाद म्हणून भाविकांना 3000 किलो शिऱ्याचं वाटप झालं, तर शिवप्रेमी आझाद तरुण मंडळानं अंबाबाईचा 21 फुटी मुखवटा आणि सरस्वतीची मूर्ती विराजमान केली। या मंडळाच्या वतीनं केळी, खिचडी आणि कोकमचं वाटप करण्यात आलं। महाद्वार चौक, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरु महाराज वाडा, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे देवीची नगर प्रदक्षिणा सुमारे 4 तासात पूर्ण झाली। प्रदक्षिणा मार्गावर भाविकांनी रथावर मुक्त हस्ते पुष्पवृष्टी केली। महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे महाद्वार रोड ते ज्योतिबा रोडपर्यंत अत्याधुनिक LED पॅनेलच्या कमानीची मालिका उभारली होती। आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा गजर, देवीच्या प्रतिमा, अंबामातेचा जयघोष अशा वातावरणात 4 तासापेक्षा अधिक काळ देवीची नगर प्रदक्षिणा सुरू होती। जो तो रथोत्सवाचा हा सोहळा आपल्या डोळ्यात आणि मोबाईलमध्ये कैद करून घेण्याचा प्रयत्न करून घेत होता। पोलीस दलासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले। एकूणच यावर्षीचा अंबाबाईचा रथोत्सव सोहळा भाविकांसाठी एक पर्वणी ठरला।